चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्हासनगर 5 गांधी रोड स्थित तहसीलदार कार्यालय में सम्राट अशोक बुद्ध विहार समिति की ओर से महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के समर्थन में शांत रैली निकाली गई और तहसीलदार इनको निवेदन दिया गया। बिहार में महाबोधि महाविहार इस समय में बिहार सरकार के नियंत्रण में है, इसलिए महाबोधि महाविहार को बौद्धों को सौंप दिया जाना चाहिए और 1949 बीटीएमसी बिहार सरकार अधिनियम को रद्द कर दिया जाना चाहिए। तदनुसार इस आंदोलन का समर्थन करने के लिए लुम्बिनी बुद्ध विहार में एक बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में हुई चर्चा के बाद 10 मार्च को कैंप 5 से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर चौक प्रेमनगर टेकड़ी से लेकर तहसीलदार कार्यालय तक शांत रैली निकाली गई। इसलिए इस रैली में अंबेडकरी समुदाय के सभी लोग, बौद्ध भिक्षु, शिवसेना पार्टी के शहर संगठक डॉक्टर जानू मानकर, शिवाजी धुले, विश्वास सदाफुले, संजय सावले, राजनीतिक नेता और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। अंबेडकरी समुदाय से इस रैली में भारी संख्या में भाग लेने और महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन की ओर से महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन का समर्थन करने की अपील की गई है। उल्हासनगर के अंबेडकरी समाज और पूज्य भंतेजी बिहार में महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के समर्थन में जनजागरण कर रहे हैं। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। बीटीएमसी ऍक्ट जो बिहार सरकारने बौद्ध गयेवर लादला, खऱ्या अर्थाने आधुनिक भारतातला तो बौद्ध धर्मावरील सर्वात मोठा अन्याय होता। कारण प्रत्येक धर्माचं प्रतीक जे असतं ते त्या धर्माच्या ताब्यात असतं किंवा त्या धर्माच्या ब्राह्मणांच्या ताब्यात असतं। परंतु बौद्ध धर्माबद्दल अतिशय विसंगत असं हे बिहार सरकारचं वागणं आहे। कारण त्या बीटीएमसी ऍक्ट मध्ये बौद्ध सोडून इतर धर्मीयांना तिथं अध्यक्ष होण्याचे आणि सदस्य होण्याचे मनसुबे या बिहार सरकारने जे आखलेले आहेत आणि त्यामुळे आज आधुनिक भारतामध्ये जो बौद्ध धर्मावर जो अन्याय झाला, जो प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापासून तर आजपर्यंत चालू आहे, याचं ते द्योतक आहे। खऱ्या अर्थाने बीटीएमसी ऍक्ट हा बौद्ध धर्मासाठी जाचक आहे। तिथल्या आमच्या ज्या धम्माची जी भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघावर हा खूप मोठा अन्याय आहे। कारण भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये ते बौद्ध गया विहार असायला पाहिजे, परंतु ते नसताना तिथं दुसऱ्याच लोक कब्जा करू पाहतायत। एवढंच काय तर त्या बौद्ध गया विहाराचं विद्रुपीकरण करून तिथं वेगवेगळ्या धर्माची आणि वेगवेगळी प्रतीकं तिथं रोज बसवली जात आहे आणि या विहाराचं विद्रुपीकरण केले जात आहे। ज्या धम्माबद्दल, ज्या बौद्धाबद्दल संपूर्ण जगामध्ये अशी मागणी आहे की भारत देश हा बौद्धांची भूमी आहे, त्या बौद्धाच्या भूमीचं मुख्य प्रतीक असलेलं बौद्ध गया बुद्ध विहाराचं हे जे विद्रुपीकरण आहे ते तत्काळ थांबवलं पाहिजे आणि बौद्ध गया ही बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात दिली पाहिजे। त्यासाठीच संपूर्ण भारतामधून हा आवाज आंबेडकरी अनुयायांच्या वतीने बुलंद करण्यात येत आहे आणि बौद्ध गया बौद्ध विहार हे भिक्खू संघाला मिळावं, बौद्धांना मिळावं आणि तिथला अध्यक्ष आणि सर्व सभासद हे बौद्ध धर्माचे असावे। कारण असाच आपण नियम लावतो राम मंदिर उभारताना, मस्जिद उभारताना किंवा एखादं दुसऱ्या धर्माचे प्रतीक चर्च उभारताना, तेच नियम बौद्ध धर्मासाठी लागू असावे। यासाठी आंदोलन आहे। शांततेच्या मार्गाने आम्ही हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 5 नंबर पासून तर तहसीलदार पर्यंत आम्ही शांततेने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, परंतु जर असं होत नसेल तर नक्कीच शांतता भंग होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। हेच मी याद्वारे आपल्या मीडियाद्वारे सांगतो। जय भीम, जय महाराष्ट्र।